आपल्या पुऱ्या एकदम छान झाल्या आहेत। ह्या तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर आणि चटणीबरोबर पण खाऊ शकता। हे बघा कशा छान फुलल्या आहेत आपल्या। तुम्ही ह्या पुऱ्या मुलांच्या डब्यावर देऊ शकता, कारण की ते कंटाळा करतात पालकची भाजी खायला। त्याच्यासाठी तुम्ही ह्या अशा पुऱ्या नक्की बनवा। नमस्कार, आज आपण पालकपुरी करणार आहोत। त्यासाठी मी हा पालक धुवून स्वच्छ त्याला मी आता शिजवून घेणार आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आणि हा पालक आपल्याला शिजवायचा आहे। साधारण 2 मिनिटं शिजायला लागणार आहे। 2 मिनिटं शिजवून घेतले आहेत। ते आता आपण गार पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये टाकूया। मीठ घेतली, जिरे, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे आपल्याला पालकपुरीसाठी मसाला तयार करायचा आहे। आता त्याच्यातले पाणी काढून टाकायचे आहे आणि त्या हे मसाल्यामध्येच आपल्याला ग्राइंड करायचं आहे। आता यामध्ये मीठ, आणि थंडी आहे म्हणून थोडेसे तीळ, त्यामध्ये रवा, पीठ जाईल गव्हाचे पीठ, ते मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ हे असं मध्यम पुरीसाठी लागणारं पीठ हे मी घट्टसर मळून घेतले। हे बघा, पुरीचे हे गोळा केला आहे मी आणि त्याला तेल लावूनच पुऱ्या लाटायचं आहे। ही माझी पुरी लाटून झाली आहे। त्याच्यावर मी थोडे तीळ सोडते आहे आणि त्याला असा अजून एक मी लाटणं माल तीळ। तुम्हाला जसे कमी जास्त हवे असतील तसे लावा आणि त्याला थोडंसं परत लाटणं माल। अशा प्रकारे ह्या पुऱ्या मी सगळ्या लाटून घेतल्या आहेत। आता त्यांना एक एक करून आपण तळूया। त्याच्यावर असं तेल टाकलं ना की त्या मग चांगल्या फुलतात। त्यासाठी थोडंसं आता दाखता कशाला। काढा, दाखता किती त्याला। अगं ते सांगते तेल असं म्हणून अशा प्रकारे आपण हे सगळ्या तळून घेतले आहेत। तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।